आह्वयामि स्थापयामि पूजयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। प्रार्थनापूर्वक देवता पूजन करिष्यः। आता मी परत अक्षर घेतला। श्री गणाधिपते नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्राम महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्यं ब्रह्मणो द्वितीयं परार्धे विष्णुपदे श्वेत वाराकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य आर्या वर्तयेषे वीरभद्रावतारे आज शालिवांशके 1946 षष्ठी तिथे कृष्ण पक्ष आंध्रा नक्षत्र वज्रयोगे गुरुवार दिवसे फाल्गुन मासे चंद्र राशि वृश्चिक सूर्य राशि मीन वसंत ऋतु उत्तरायणे क्रोधिनाम संवत्सरे मासोत्तमासे फाल्गुन मासे वास्तु शांती विधिविधान प्रत्यर्थ यजमानस्य नामधारणा नाव त्या सौभाग्यवती यांच्या नवीन वास्तू निमित्त वास्तुशांतीमध्ये सुख शांती प्रत्यर्थ यथा सांग यथाविधी महागणपती देवता पूजन करिष्यः। दोघांनी बोलायचं मम आत्मन स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माक सहकुटुंब सहपरिवार क्षेम स्थैर्य विजय अभय संतती संपत्ती धर्म अर्थ काम मोक्ष तत्रादो वास्तुशांती विधान प्रित्यर्थ यथा सांग यथाविधी सर्व सुख शांती प्रित्यर्थ महागणपती देवता पूजनम करिष्ये। सोडत कंठे रुद्रम समाश्रितं मूल्यं तत्रं स्थिते मध्ये मातृ अवश्य पाच बोट अवसर मातृवाका पुष्योतु सागराः सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वण एक फुल घ्या ठेवावरती ठेवायचं गंधपुष्पं च समर्पण अक्षर टाका लक्ष टाका आसनार्थ अक्षतानं समर्पयामि अगोदर लावा कोणतरी पाया पडतात कलश दोन लावा कलशा पाया पडतो पाणी प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि कलश देवताय नमो नमः। भांडी खाली काढतो त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं योगं हळद लावा ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः हळद बोटला असं स्वस्ति नम साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम सकलदेवता वासुदेवताभ्यो नमः आह्वानार्थे पूजनं करी दोन फुलं ठेवा गंधपुष्पं च समर्पयामि वासुदेवताभ्यो नमः अक्षर टाका आसनार्थ अक्षताधारणं च समर्पयामि पाय पडा उंबरडेचा प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि वासुदेवताय नमो नमः पाया पडते हातात ठेवून घे अगर यांच्या आगोदर तर दाखवा ओम धूपम दीपम दर्शयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं पाया पडा हे घ्या हे धान्य कुठे धान्य कोळाय पाणी कोळाय पाणी सगळे असं ओम सकलदेवताभ्यो नमः स्वस्ति न इंद्रो वृद्धशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेद सरस्वपडा स्वस्ति नम साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति फुलडा थोडे पाकडा पाकडा पाच मध्ये काढतो ओम गणपतिपुष्पं समर्पयामि अन्नदेवता प्रत्यर्थे अन्नदान प्रत्यदेवताभ्यो नमः आह्वानार्थे पाया पडा सगळे टाकते पाया पडा टच करा होतं बस ते हे द्या हाडू दे ते देवता अजून लाव पाणी ओम श्री देवता प्रत्यय लक्ष्मी देवता पाच वेळा ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नम हरद्रम कुंकुम सौभाग्य द्रव्य देवताभ्यो नमः स्वस्ति न इंद्रो वृद्धशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नम फूल टाकाय गंध पुष्पम समर्पयामि लक्ष्मी देवताभ्यो नमः अक्षर टाका पाया पडा प्रार्थना नमस्कारांचे पाया पडा झाडू मागे देऊन टाका तुला सगळ्या कोण घ्या बस बेटवा खाली ठेव ताटे ताट खाली ठेव हे बघ असं उंबरटा उंबरला असं ओवाळायचा हात लावा त्याच्या हाताला असं ओळा हळूहळू असं उंबरला
खाली खाली बस, खाली बस, खाली वाका. कर्पूरगौरं करुणावतारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं परं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं कर्पूरगौरं करुणावतारं. जय मंगलम जय नम पार्वती पते शिव हर हर महादेव. जागेवाले महाराज की जय. कापूर आहे ना टाकाय तो बटव बैठी मारा पडू दे ते बिजून टाका वरतं वरती उभे राहा. धिकन हे जागेवाल देवता आज या ठिकाणी या दुर्गवाडी या परिसर गावामध्ये वाडीमध्ये भिकन धोंडराम सकपाळ यांनी या ठिकाणी नवीन त्यांनी घर या ठिकाणी बांधलं होतं आणि त्यांची इच्छा होती की आपण आपल्या घरी वास्तुशांती करूया. आणि आज या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने त्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी त्यांचा विधी ते पार पाडत आहे. आणि त्या निमित्ताने एक आपण आयोजन जागेवालचा काढलेला आहे तो आपण या ठिकाणी मान्य करा. या संपूर्ण घराचा उद्धार आपण भविष्यात आपण परिपूर्ण करा. त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना आपण घरामध्ये परिपूर्ण करा. त्यांची मुलं असतील बाळ समजा आपण सांभाळ करा. कोणी कुठे कामाला असल्या त्यांना यश द्या आणि जी काही वाईट गोष्टी असल्या आपण त्याला दूर करा. आणि या सर्वांच्या कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांना आपण चांगला असा आशीर्वाद द्या. त्यांचं कल्याण करा. त्यांच्या जीवनामध्ये संसारामध्ये आणि प्रपंचामध्ये आपण सुख शांती समान ठेवा. आणि हा जो विधी होती ही जी पूजा होत आहे ते आपण या ठिकाणी मान्य करा. आणि या सर्व त्यांच्या आलेल्या सर्व पाहुण्यांना सर्वांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या सर्वांच्या परिवाराला आपण चांगला असा आशीर्वाद द्या. त्यांच्या घराची आपण उत्तर प्रगती करा. आणि या ठिकाणी सर्व करत असताना काही चुकलं असेल चुकी आपण मोठ्या माळणे पुन्हा आपण पत्रात घ्या. आणि पुन्हा एकदा हा जो विधी होतोय त्या निमित्तानं नारळ दिलेला आहे तो मान्य करा. आणि सर्वांना सुखी ठेवून त्या चांगला साधी उदंडा घेऊन ही पूजा मान्य करून घ्या. हर हर महादेव. जागेवाले महाराज की जय. नारळ फोडतो पण साईडला फोडायचा फुटणार फोडून 2 तुकडे करून इकडे आणा. वाले महाराज हा नारळ आहे ना उद्या ह्याला सोळा करा पाण्यामध्ये. हा घरात आणायचा हा नारळ जागेवाले ठीक आहे. तुम्ही घरच्या देवा नारळ दिला